नमस्कार मित्रांनो. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर बँक निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे 45,015. तर आपण काल सांगितलं होतं की एक तर मार्केट गॅप अप ओपन झालं तर एक वरच्या लेवलला मार्केट सस्टेन 46,400 लेवलच्या वर मार्केट सस्टेन झालं तर आपण बाईंगसाठी ट्रेड घेऊ शकतो. जर नाही झालं तर सेल करू शकतो. तर आज भरपूर हेवीली मार्केट्स डाऊन साईडला आलेलं आहे. तर आपण ज्या लेवल्स दिल्या होत्या त्या लेवल्सनी कन्फर्मेशन घेऊन फक्त कन्फर्मेशनचा वेट केला असता तरी आपल्याला भरपूर टार्गेट मिळालेलं असतं. तर निफ्टीमध्ये बघूया की काय झालं असेल. निफ्टीने सुद्धा गॅप अप ओपन दिला. त्या मी सांगितलं होतं की 21,700 658च्या लेवलमध्ये मार्केट वरती सस्टेन राहिलं तर आपण बाईंगसाठी ट्रेड घेऊया, नाहीतर सेलिंगसाठी. जे आपण डाऊन साईडला जेवढे जेवढे टार्गेट्स दिले होते तेवढे सगळे हिट झालेले आहेत. बँक निफ्टीमध्ये बघूया की आता मुवमेंट काय होऊ शकते. तर बँक निफ्टीमध्ये 45,300च्या लेवलमध्ये गॅप अप मार्केट ओपन होऊ शकतं आणि तिथून परत जर मार्केट सस्टेन झालं तर आपण बाईंग साईडला ट्रेड घेणार आहे. पण त्या लेवलपासून पुन्हा एकदा मार्केट डाऊन साईडला जी आपली महत्त्वाची लेवल होती 45,500ची ती लेवल आज ब्रेक करून मार्केट डाऊन साईडला आलेलं आहे. तर अजून किती पर्सेंटमध्ये म्हणजे किती मायनसमध्ये येऊ शकते हे चेक करूया. जर गॅप अप झालं तर आपण क्लोजिंगचा वेट करणार आहे. जिथं क्लोजिंग देईल त्या साईडला आपण ट्रेड घेणार आहेत. तर त्याच्यासाठी अपसाईडसाठी पहिले टार्गेट्स असणार आहेत 45,550, दुसरं 45,647 आणि तिसरं 45,900. आणि जर समजा मार्केट आहे इथंच ओपन झालं म्हणजे 45,000च्या लेवलला समजा मार्केट ओपन झालं तर पहिल्यांदा बघायचं की आपल्याला मार्केट मुवमेंट कुठं देते. तर 44 आजचा लो आपल्याला खूप महत्वाचा आहे. 44,888 हा जर त्यांनी ब्रेक केला तर त्यावेळेस आपलं पहिले टार्गेट असणार आहे 44,762, 44,627 आणि 44,422. आणि समजा जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर आपण वेट करायचं आहे की मार्केट मुवमेंट कोणत्या साईडला देते त्यावेळेसच आपण ट्रेड घेणार आहोत. तर निफ्टीमध्ये बघूया की मार्केट काय करू शकते. तर निफ्टीसाठी लेवल्स आहेत. निफ्टीने क्लोजिंग दिलेलं आहे 21,243. तर निफ्टीने सुद्धा जी आपली मेन लेवल होती 21,282 ती लेवलच्या खाली ब्रेकआउट क्लोजिंग दिलेली आहे. तर मार्केट समजा गॅप अप ओपन झालं तर 21,284 ते 21,330 या लेवलमध्ये मार्केट ओपन होऊ शकते. जर समजा मार्केट साईडवेज ओपन झाले म्हणजे 21,250च्या लेवल्समध्ये साईडवेज ओपन झालं तर 21,000 डाऊन साईडला जर मार्केट यायला लागलं तर त्यावेळेस आपल्याला घेणार आहे. त्यावेळेस टार्गेट आपल्याला आहे 21,127, 21,073 आणि डायरेक्ट राऊंड फिगर 21,000ची लेवल. अपसाईडसाठी टार्गेट आहेत आपल्याला 21,330, 21,387 आणि 21,474. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा.